चला तर आज आपण बनवूया मटका कुल्फी आणि ही एवढी भारी बनते की तुम्ही मार्केटची पण विसरून जाल। यासाठी सर्वात पहिले आपण एका वाटीत 4 टेबलस्पून गरम दूध घेऊया आणि त्याच्यामध्ये केसरचे धागे टाकूया। केसर टाकल्यामुळे कुल्फीला चांगला कलर येतो। आता यासाठी इथे आपण मिक्सर ग्राइंडरमध्ये एक पावडर तयार करूया। तर पावडर तयार करण्यासाठी बदाम, काजू, पिस्ता, वेलची, साखर तुम्ही तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तेवढं टाकू शकता। नंतर पण साखर तुम्ही ऍड केलात तरी चालेल। त्याचबरोबर इथे मिल्क पावडर घेतलेली आहे 2 टेबलस्पून। आता याची पावडर तयार करूया आणि आता इथे एक बाउलमध्ये आपण जे अमूलचं क्रीम वापरतो ना, ते क्रीम आपल्याला घ्यायचं आहे। ते क्रीम मी अर्धा पॅकेटपेक्षा थोडंसं जास्त घेतलेलं आहे आणि ते असं थोडं आपल्याला फेटून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित फेटून झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये जे आपण पावडर तयार केली ड्रायफ्रूट्सची, ती पावडर याच्यामध्ये टाकूया आणि मग त्याचबरोबर इथे जो आपण केसर टाकून मिल्क तयार केलेला तो टाकूया याच्यामध्ये। आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करायचं, व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया। गुठली राहता कामा नये अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे चम्मचने। या एवढ्या मिश्रणमध्ये फक्त 2च मटका कुल्फी तयार। जर तुम्हाला जास्त करायचे असेल तर तेवढं तुम्ही साहित्य ऍड करू शकता। या स्टेजवरती तुम्हाला असं वाटत असेल थोडं टेस्ट करून बघा साखर कमी जास्त आहे का, आणि नंतर तुम्ही साखर टाकू शकता याच्यामध्ये। आता हे मी बाहेरून मटके आणलेले, आता हे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। मी हे किमान पूर्ण 1 दिवस, म्हणजे आदल्या दिवशी दुपारी केलेलं ते नेक्स्ट डे दुपारीच हे ओपन केलं, तेव्हा हे बरोबर झालं। आता याच्यावरती आपण आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स वगैरे, पिस्ता वगैरे मी टाकलेला आहे आणि थोडी केसरचे धागे आणि थोडंसं आपल्याकडे गुलाब वगैरे असेल तर त्याच्यात छोटे छोटे पाकळ्या टाकायचे, म्हणजे ते दिसायला पण भारी वाटतं। मग वरून असं कुकिंग पेपर लावायचं आणि रबर बँड लावून फ्रीजमध्ये पूर्ण 1 दिवस ठेवायचं आहे। तर मी अशा पद्धतीने पूर्ण 1 दिवस ठेवलेला। तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा, कारण बाहेरचे आईस्क्रीम वगैरे अजिबात चांगले नसतात, काय माहिती कधीचे एक्सपायर डेट असतात। आणि बिलकुल नाही, कारण मी मटका कुल्फी आणलेली अजिबात त्याला टेस्ट नव्हती, म्हणून मी घरीच बनवायचं ट्राय केलं, पण मार्केटपेक्षा पण भारी झालेली। तर तुम्ही पण एकदा ट्राय करा, अगदी कमी वेळात आपले हे बनवून तयार होते। तर ही रेसिपी तुम्हाला पण आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी चमकी चॅनल सबस्क्राईब करा।